नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्ट गार्ड, मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं। या बचाव कार्यामध्ये नौदलाचे 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली। अद्यापही शोध कार्य सुरू आहे, त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल। सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत। जे काही मृतक आहेत त्या मृतकांना 5 लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल। मुंबई के पास समुद्र में जो बुचर आइलैंड है वहां पर आज 3:55 पर नीलकमल नाम की एक जो प्रवासी वेसल थी उसको नौदल की एक बोट टकराने से एक बहुत बड़ा अपघात हुआ है, एक्सीडेंट हुआ है। इस एक्सीडेंट में तकरीबन 101 लोगों को सुरक्षित बचा लिया गया है, किंतु 13 लोगों की मृत्यु इसमें हुई है। शाम 7:30 बजे तक की ये जानकारी है। इन 13 लोगों में 10 सिविलियंस है और 3 नेवी के लोग हैं जिनकी मृत्यु हुई है। 2 व्यक्ति गंभीर रूप से घायल है जिनको नेवी के अस्पताल में ही भर्ती किया गया है। नेवी, कोस्ट गार्ड और पुलिस इन्होंने 11 क्राफ्ट और 4 हेलीकॉप्टर्स के माध्यम से बचाव कार्य करके तेजी से लोगों को बचाने का प्रयास किया है। अभी भी अंतिम इसका समाचार नहीं मिल पाया है, जो कल सुबह तक पता चलेगा कि अगर कोई और मिसिंग है तो उसके बारे में जानकारी ये कल सुबह तक मिल पाएगी। अभी तक की जानकारी हमने आपको दी है। जिन लोगों की मृत्यु हुई है उनको सीएम रिलीफ फंड से 5 लाख रुपए दिए जाएंगे और ये जो पूरी घटना है इस घटना की तफ्तीश ये पुलिस भी करेगी और नेवी भी करेगी। या बोट हा ऍक्सिडेंट असा नाहीच आहे। हा जो ऍक्सिडेंट आहे याच्यामध्ये आता जी प्राथमिक माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे त्या माहितीप्रमाणे ही जी नीलकमल बोट होती ही बोट नीट चालली होती। मिलिटरीची जी बोट आहे त्या बोटीला नवीन इंजिन त्यांनी लावल्यामुळे त्याच्या नवीन इंजिनची टेस्ट ते घेत होते। त्याचा व्हिडिओ देखील आता उपलब्ध आहे, आपण बघितला असेल तर ते 8 आकार जो काढतात ते टेस्टिंग त्याचं चाललं होतं आणि त्या टेस्टिंगच्या वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की इंजिनचा काही थ्रॉटलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ताबा गेला आणि थेट या नेव्हीच्या बोटीने या नीलकमल बोटीवर जाऊन त्या ठिकाणी ती आदळली आणि त्यातनं अपघात झालेला आहे। चला, फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। सर्वात मोठी बातमी, 13 मृतांमध्ये नौदलाच्या 3घांचा देखील समावेश आहे। बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे। 101 प्रवाशांना वाचवण्यात यश आलेलं आहे। बघा, आताची अपडेट आहे। बोट दुर्घटनेत 13 जणांना मृत्यू झालेला आहे। 13 मृतांमध्ये नौदलाच्या 3घांचा समावेश आहे आणि मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत ही महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे। बघा, बोट दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू आहे। अत्यंत भीषण असा अपघात झालेला आहे। गेटवे ऑफ इंडियापासून 10 किलोमीटरवर ही दुर्घटना घडलेली आहे। 13 मृतांमध्ये नौदलाच्या 3घांचाही समावेश आहे। नौदलाच्या स्पीड बोटची धडक बसून ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे।
अजूनही काही जणांचा शोध सुरू आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत देखील त्यांनी जाहीर केलेली आहे.